जय साईनाथ सर्वांना. कसे आहेत तुम्ही? तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, यश डांगे या चॅनलवरती. तर तुम्ही बोलत असाल की दरवेळेस मी घरून ब्लॉग चालू करतो, पण आज डायरेक्ट रिक्षातून ब्लॉग चालू केलाय. अचानक माझे ब्लॉग चालू केलाय. आपल्यासोबत आहे नोबी भाऊ आहे. जय साईनाथ. आणि म्हणजे भावांचा बुलावाला फायनली म्हणजे एक दिवसाची वारी आम्ही चाललोय अंधेरी कोंडविटा ते क्षेत्र प्रतिशिरीपर्यंत. बाबांचा बुलावा आलाय स्वर्गसुखाची वारी एक दिवसाची. आणि कसा असतो अनुभव ते बघूया. अनुभव तर आमचा झालाय, पण एक दिवसाच्या वारीचा अनुभव कसा असतो ते अनुभवायचा आम्हाला. आणि आमचे यश बुवा, अरे यश बुवा सोबत सॉरी गोपाल बुवा आणि राहुल बुवा तिकडे पोहोचले. ते लोक तिकडे आले. आता आम्ही चाललोय तिकडे. मी भावाला मगापासून कॉल करतोय. मी निघालेलो मीरा रोडला असताना कॉल केलेला भावाला की कुठे आहे करून. मला बोलला की आंघोळीला चाललोय करून. मी बोललो ठीक आहे, बोललो लवकर जा. त्याने आंघोळी आंघोळ वगैरे झाली होती. मी भावाची मजा घेत मस्ती होतो. करत मी होता. घरातून निघालेलोच हा. आणि मी इकडे पोहोचलो तरी पण भावाची मजा घेत होतो की अरे भाई कुठे आहे तू? अंधेरीला उतरून 10 मिनिटं थांबून तिकडे चाय बी पिऊन आलो. तरी पण काय मला बोलला की ठीक आहे मी निघतो आता बाकी घरी. झाला आम्ही लेट निघालो होतो कारण ऊन पण एवढं होतं ना. ते खूप बेकार ऊन आहे. दोघं पोचलो ना वैतागलेत. आम्हाला बोलताना आम्ही उगाच तिकडे लवकर कुठे तरी बसलेत ते लोक. मगाशी खूप आवाज येत होता कॉलवरती. आता तुम्हाला तिकडे त्यांना तिकडे आता जाऊन पोहोचलो दाखवतो location. direct. कसं काय माहोल आहे ते बघूया. दाखवतो तुम्हाला आणि पण. तुम्हाला पण सांगतो की आयुष्यात एकदा तरी साईवारी कराच. कसा असतो अनुभव ते तुम्हाला समजेल. कसं काय असतं साईवारी ते तुम्हाला अनुभवायला भेटेल. आणि एक निरंतर प्रवास असतो. ते खरं तुम्ही आयुष्यात एकदा तरी साईवारी करा. ही आमच्याकडनं तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट Request आहे. बाकी तुमची हा. हे बघा आम्ही इकडे रिक्षामध्ये आहे. अचानक ब्लॉग चालू केलाय. दरवेळेस मी घरून ब्लॉग चालू करतो, पण आता डायरेक्ट रिक्षातून ब्लॉग माझा चालू. ब्लॉग चालू होता. मी भावाला बोललो की भाई चालू कर, हा. कारण खूप दिवस भाव काय टाकतच नाही. ते इन्व्हिटेशन टाकलं त्याच्या आधी पण ब्लॉग नव्हते पडत. भावाला आता बोललो की टाक भावा ब्लॉग, जातोय काहीतरी कंटेंट भेटलाय. हा. आता तू बाबांचा सांग मुलावा आलाय. काय युट्यूबला करायचे ते सांग. तर भावाच्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर काय करता, फटाफट जावा सबस्क्राईब करा. जसं इंस्टावरती प्रेम देता तसं युट्यूबला पण प्रेम द्या. आणि इंस्टाला आमचा पेज आहे आले साई लीलाचे दिवाने, त्याला पण नक्की फॉलो करा. फॉलो करायला विसरू नका. जसे जय साई. भावाच्या इंस्टाचे कंटेंट बघायला भेटतात तसेच कंटेंट बाबांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि सायलीच्या पालखीचे व्हिडिओज बघायला भेटतील. तर त्या पेजला पण फॉलो करायला विसरू नका आणि भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय साईनाथ. आम्ही उतरलो इकडे एअरपोर्ट रोडला. आहे बघा जस्ट इकडे उतरलोय. एअरपोर्टला आहे चकाला जेबी नगर. कुठे कुठे? चकाला जेबी नगर. हा. आता इकडे नाही, आम्हाला बोललेलं की एअरपोर्ट रोडला उतर करून. मला वाटलं तिकडे आता आम्ही उतरलो. काल कशी फॉर्म भरायला आलेलो ना, मला माहिती होतं म्हणून आम्ही रिक्षाने आलो तर मी बरोबर लोकेशन आठवण ठेवलेलं. उतरलो इकडे. ते राहुल आणि गोपाल कुठे आहेत? बुधीर कुठे आहेत काय माहिती. फोन केला तर बोलतात इकडे तिकडे. त्यांना बोललो लोकेशन पाठवलंय, फोटो पाठवले, तिकडे या. आम्ही का पुढे येणार. पालखीमध्ये हेच असतं, लोकेशन वरती सर्व गेम आहे. हा. हा. आता आतापासून अजून चालायला सुरुवात नाही केली, आता लोकेशन मागायला लागले. आता आम्ही इकडे दाखवतो त्यांना भेटल्यावरती. कुठे गेलेत काय माहिती, शोधतो आता त्यांना. आता लोकेशन पाठवलं बघा आता किती मिनिटात येतात. किती मिनिटात येतात बघतो तुम्हाला. डायरेक्ट आता ते लोक आल्यावरती दाखवतो. जय जय साई. साई. सायराम आहे बघा दोघं जण. फिरण्यासारखे काय माहिती कुठे फिरतात काय समजत नाही. तुला चाललेत असे चाललेत जसे काय आम्ही अनोळखी लोकच आहेत. दोघं सुधीर बुधीर हसतायत. त्याला लाजा पण नाही. जय साईनाथ. हे बघा भेटलेत दोघं जण. साईराम. साईराम. हा. त्यांनी पर्सनल टी शर्ट घेतलाय, उमेश कडून घेतलाय ना रे. हे बघा उमेश कडनं आम्हाला सांगितलं पण नाही. सांगितलं असतं तर आम्ही पण घेतलं असतं ना. रामनवमीला घेतलं मी. कुठे कधी? रामनवमीला. अरे मग आम्हाला बोलला असता तर आम्ही घातला नसता काय. अरे सुमसुम मध्ये ना, सुमसुम मध्ये आत- पेड्यासारखे काय माहिती कुठे काय खायला गेलेले की काय करत होते काय समजत नाही. पेड्यासारखे इकडे तिकडे फिरत होते. तुम्हाला सोडून कसे कुठं जाणार आहे आम्ही कसे खायला? कसे सारखे सुधीर बुधीर कसा. सुधीर बुधीर आहे ते लोक. दोघं काय करतात काय माहित. स्वतःला माहिती कुठे फिरतात. बहिणीला घेऊन पुढे आता गर्दी आहे जरा मार्केटमध्ये आहे. पुढे जाऊन भेटतो तुम्हाला. राहुल काय बोलतोय? काय नाही बाबा आता आलोय, चला. खरंच घेऊ. जय साईनाथ. आम्ही इकडे पालखीच्या लोकेशनला आलोय, म्हणजे जिकडून पालखी निघणार आहे. तर इकडे आतमध्ये तयारी चालू आहे त्या लोकांची. आणि इकडे पालखी तर कितीला निघणार आहे पालखी? भाऊ 7-7:30चा टाइम दिलेला. आता हा. तुला काय बोलू, आमचे गोपाल शिंदे यांना खूप घाय होती. भावाला बोललेलो आरामात नाही 5-5:30ला, पण ऐकणार बोस. भाऊ पहिला बोललेला की 2 वाजतात, तर राहुलने समजलं म्हणून 3-3:30ला निघालाय. तर झालं असतं अजून इकडे 3 तास थांबायला पाहिजे असतं.
मी घरी होतो, या लोक नुसतं कॉलवर कॉल करायला लागले की चल घाई कर, म्हणजे लवकर लवकर ये करून. आता इकडे लवकर आलो तर इकडे आता आम्ही फक्त किती जण आहे, 4 जणच आहे आम्ही इकडे. बाकी त्यांची तयारी चालू आहे. सायराम आम्ही राहुल काय बोलतोय, इकडे लवकर आलो तर तुला काय वाटतंय? लवकर म्हणजे अजून काय कोणामुळे लवकर आलो इकडे, म्हणजे असं तुझं काय म्हणणं आहे, कोणामुळे लवकर आलो? कोणामुळे म्हणजे गोपालमुळे लवकर आलोय. घरी तो बोलला होता 3 वाजता निघूया. मग घरी जाऊन येऊया काय आता? नाही घरी नाही जायचं, पालखी घेऊनच जायचं बाबांच्या. आता मी 2:30 बोलून 4 वाजता निघालो तिथे. मग तीर मारला का? हे नोबी यांनी तीर मारला मग? आपल्या भावाला लेट झालं याचं कारण एकच आहे. आपल्या भावाला लेट झालं याचं कारण एकच आहे. आपल्या भावाने एकदम मस्त करून आले. माझा विषयच नाही, मी जवळच राहतोय, मी अंधेरीलाच राहतो. मी 7 वाजता तरी आलो असतो. डेगा टाकला की घर? मग काय सांगतोय तू? अंधेरीला राहतोय, आम्हाला माहिती तू वर्तवला राहतो ते. भाऊ या, दादी का भाऊ या. पैसा लागताय बाय. तिकडे फुल मस्ती चालू आहे आमची. आता जय साईनाथ. हे बघा, ही मंडळाची आयडी आहे, त्यांचं पहिलंच वर्ष आहे यावर्षी. बघा आयडी बघू शकता तुम्ही. ही बॅक साईड आहे, ही फ्रंट साईड आहे. ते लोकांच्या इकडे फोटोशूट चालू आहेत. एकेकाचे फोटोशूट का संपत नाही. जय साईनाथ. हे बघा अल्बम बनवायचे. इकडे कोणाची बॅग आहे ही? ऑफिसची बॅग आहे ती. ऑफिसची बॅग आहे. पण ऑफिसची बॅग आहे भाई, त्याच्यामध्ये चार्जर आहे. आता कोणाकोण तू येणार की नाही खरं सांग? चार्जिंग लावायला येणार ना? का माझ्यामध्ये लावला नाही का तू? काय लावलं? चार्जर काय लावला लावलं? भांडण नका करू. पालखीला जायचं. चला साईराम हॉटेलला जाऊ. आता इकडे आम्ही फोटो काढतो. आता चायची खूप तलप लागली, चाय प्यायला जायचं आता इकडे. भाई, चाय प्यायला आता जाऊ. मला विषय समजत नाही. आता अजून निघाल्या पालखी, चायची तलप. तर भाई पहिला हॉल्ट पर्यंत कितींदा चाय मागणार बाबा? 10 पहिला एक दिवसाची वारी आहे, मला हे बघायचं आहे हा कितींदा चाय मागतो यश डांगे. त्या 10 दिवसात तर वैताग दिलेला, 5-5, 10-10 मिनिटांनी माझ्या चाय. इकडे आला तर भाई वैतागच येतो यश डांगे. 5-5 मिनिटाला चाय. बाय वन अँड ओनली चाय. जाऊ दे आता, माझी बदनामी करतात सर्व. बोलवलं सर्व तरी चाय द्या. चाय हा, जेवण नसलं तरी चालेल, पण चाय कसं, चाय लवर आहे ना, चाय प्रेमी, तशी चाय लागतेच. काय बोलतो? पण मी काय बोलतोय, पोरगी वगैरे कोण ब्लॉग बघत असाल तर पहिला घरी याला बोलावलात, आधी चाय बनवून द्या, अजून काय नका देऊ. वन अँड ओनली यश डांगे चाय प्रेमी आहे आणि साई प्रेमी आहे बस. हा, जय साईनाथ. आम्ही इकडे चाय प्यायला बसलोय. चाय झाली पिऊन. इकडे सगळे चिडलाय, आपला भाऊ चिडलाय. भावाला सांगा जरा जास्त राग बीग करू नको. काय बोलत नाही भाऊ. कोणी भडकवला त्याला? ह्या भावाने भडकवला. जय साईनाथ. जय साईनाथ. इकडे चार्जिंगला लावलाय गोपालचा मोबाईल. माझा लावलेला, झाले आता चार्जिंग माझी अर्ध्यावर. किती पण चिडला तर आपला भाऊ आहे. भावा सॉरी. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. तुला जय साईनाथ. आता आम्ही निघालो इथून. बघा पालखी पुढेच चालते. मगातपासून मिरवणूक होती तिकडे. आम्ही जास्त व्हिडिओ काढले नाही कारण मोबाईलला चार्जिंग पण कमी आहे. आणि भावानी अजून टेक काढला नाही. भावानी खूप टेक काढले. काय बोलतो बाकी? माझा टेक भाग्य, भावाचा टेक झाल्यानंतर मी टेक चालू करतो. नंतर हे दोघं भाऊ चालले आहेत.
लय मस्ती चालली आहे लोकांची. आत्ताच एवढी मस्ती चालू आहे. अजून पूर्ण मुलुंडचा रस्ता बाकी आहे, पवईचा रस्ता बाकी आहे. अजून आम्ही पालखी पण घेतली ना. आता पुढे पुढे घेऊ आम्ही. चालू केला आता अजून मजा बघत राहा आमची मजा. बाबा का नाम लेते रहो. लेते राहू. तर पुढे भेटतो तुम्हाला. जय साईनाथ. जय साईनाथ. आता आम्ही जिकडे थांबलोय पवईला, पालखी तिकडे आहे. जेवायला बघा काय लोणचा, पापड, जिलेबी आणि खिचडी आहे. तर राहुल भाई बिझी आहे थोडा. राहुल काय चॅटिंग करतो रे. तो असं काय करतो? त्याच्या ब्लॉग मध्ये नाही बघितलं, आता इकडे बघितलं. बोलला ना गमच्या उचला बोलला ना तो. उठला गमच्यावरून. गमचा तर उठतोय काय मग गमच्यावरून? उठलो ना बाई. काय काय लपडी करतोय तू? तुला पण उठायचंय का? तू पण बोलून दाखवलंस आता माझ्या ब्लॉग मध्ये. मग उठतो काय आम्ही तेवढं सांग. व्हिडिओ चालू आहे बोल. बाय. उठ. भाऊ जाऊ दे. नाही घमंड आहे भावाला. जरा काय बोलला की भावाला पुढच्या वर्षी भावाला 20 गमचे देऊया. एक 15 मार्च येऊ दे. नारळ पण देऊया. काय माहित. हा काय काय अजून काय बोलायचं आहे गमच्यावरून? गमच्याचा विषय घे. काय बोलू नको भावा. ग्रुप मध्ये आमच्या अध्यक्ष पण बसलेत पाठी. साईराम ते सगळे पोरं बसलेत, बघू शकतो. आम्ही जेवतोय, तुम्ही पण आहे जेवायला. जय साईनाथ. जय साईनाथ. रात्रीचे 12:30 झालेत. अजून आम्ही चालतोय. अशी पालखी निघाली, पालखी सोबत होतो आम्ही. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल. सर्वांनी आम्ही पालखी घेतली. आता आम्हाला पुढे टेम्पो दिसतोय, म्हणजे डीजेचा टेम्पो. इकडे पालखी पण तिकडेच वाटतं. पुढे गेले माहित नाही. आम्ही थोडं पाठी थांबलो होतो पाणी बिनी प्यायला. भाऊला वाटतं राग आलेला आहे, कसला ते माहित नाही. पण चालतोय. यार कसला राहुल राग आलाय त्याला? त्याला बोललो ना काहीतरी, त्याचा राग आलाय त्याला. काहीतरी काय? हा काहीतरी. मी सांगतो ना भाऊ, त्याचा राग कसला आलाय. कसला? त्याचा गमचा आपण घेतला ना भाई, म्हणून राग आलाय त्याला. भाऊला गमछा घेतला म्हणून राग आलाय. आणि ह्या गमच्यावरती आम्ही झोपलो नाही, बसलो पण. थोडी एक जागा ऍडजस्ट करू. आता सकाळी त्या यावाला गमचा दाखव जरा. गमचा साईला भेटवा या रे चिली मही पेटवा, या रे चिली मही पेटवा, मला माझ्या साईला भेटवा.
मला माझ्या बाबांना भेटवा, मला माझ्या साईना भेटवा, मला साई नामाचा धनकाना भक्तिभावाचं पाणी घ्याना, साई नामाचा धनकाना भक्तिभावाचं पाणी घ्याना, त्यात छापी भिजवा, त्यात छापी भिजवा, मला माझ्या साईला भेटवा, मला माझ्या बाबाला भेटवा, यारे चिली मही पेटवा, यारे चिली मही पेटवा, मला माझ्या साईला भेटवा, मला माझ्या बाबाला भेटवा, लंगडी म्हणेवर तर मला शिर्डीला न्याल का, लंगडी म्हणेवर तर मला शिर्डीला न्याल का, लंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का, लंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का, पैजण घालून कमाई जाईन, तुई तुई मोरावाने मी नाचीन, पैजण घालून जर कमाई जाईन, तुई 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 मोरावाने मी नाचीन, जाता जाता तोल माझा सांभाळून घ्याल का, तोल माझा सांभाळून घ्याल का, लंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का. जय साईनाथ. आम्ही इकडे पांडुपच्या पाठी आहे. मी मागाशी चाय प्यायला गेलो तिकडे. आपल्या चाय वरती खूप नजर आहे माझी. थोडं ओलं आहे बघू शकता. चाय वरती खूप नजर आहे. मी याला सांगतोय गोपालला की तिकडे चाय आहे. तो बोलतो नाही चाय नाही करू. बोललो हाय तिकडे चाय हाय. बाबा साईराम सॉरी मला वाटलं की नाही. आता आम्ही फक्त ठाण्यापर्यंत जाणार आहे. ठाण्याच्या पुढे नाही जाणार आहे. ठाणे प्रति शिर्डीपर्यंत जाणार आहे आम्ही फक्त. अजून परत 1 वर्ष वाट बघायचं आहे. परत त्या स्वर्ग सुखाच्या प्रवासासाठी परत 1 वर्ष वाट बघा. आपण स्वर्ग सुखाचाच प्रवासाच आहे पण हा कसा 1 दिवसाचा आहे. खूप म्हणजे बाबांसोबत आपण देवाच्या भेटीला आपण जातो तो खूप म्हणजे खूप कमी वेळ आहे आपल्यासाठी. तुम्हाला आता माहिती आहे साई भक्तासाठी म्हणजे 9 दिवस किंवा 11 दिवस हे काय असतात. जे नॉर्मल म्हणजे असं पालखीतून जातात ते 8 दिवसामध्ये पोचतात. 7-8 दिवसामध्ये. म्हणजे साईलीला पालखी जाते लालबागची ही 10-11 दिवसात शिर्डीत पोचते. त्याचे पण म्हणजे माझा खूप वेगळी आहे. पुढच्या वर्षी नक्की ब्लॉग बनवेन मी. साईलीलाच्या पालखीसोबत जाईन तेव्हा. आणि तुम्ही तर मला म्हणजे आमच्या एरियामधून 2 पालख्या निघतात. तर माझ्या मित्राची एक पालखी आहे ऋषिकेश भावकर करून. तुम्ही त्याला ओळखत नसाल. मी या ब्लॉगमध्ये पण बघितलं नसेल कधी त्याला. त्याच्या इकडचे पण पालखी आहे. तो बोलता आमच्यासोबत चल. जे दुसरे बोलत आहेत म्हणजे माझा मित्र आहे तो तुम्ही निकाल आला तो ओळखत असेल. तो बोलते की तू आमच्यासोबत चल. म्हणजे आमची ताडदेवची पालखी आहे जी साई आशीर्वाद पदयात्रा मंडळ. ते लोक बोलतात आमच्यासोबत चल. आता बघूया कुठून जायचं काय कसं काय ते. कसं वाटतंय 1 दिवसाचा प्रवास आहे. 1 दिवसाचा प्रवास सुखा स्वर्गाचा वाटतोय. मजा येते. परत त्या शिर्डीच्या वाटेवरती चालतोय. पण 1 दिवसाचा प्रवास पण चांगलं वाटतंय. पण हे आता पाणी घे. हा बघा साईराम आपले पाणी द्यायला आले. जय साईनाथ. जय साईनाथ. पाण्याची सेवा करतात आपल्यासाठी. खूप खूप धन्यवाद साईराम. साईराम साईराम. एक टाइम भावाला जेवण नाही पाहिजे पण चाय नक्की पाहिजे. चाय लवर आहे. काय काय बाबांचा पण दिवाण आहे. काय 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 फक्त चायचा दिवाण आहे. नंतर बाबांचा पण खूप दिवाण आहे तो. हा. तुम्ही इंस्टाला अजून फॉलो नसेल केला तर इंस्टाला पण फॉलो करा. आम्ही इकडे आता बसलो आहे बघा. जय साईनाथ. जय साईनाथ. जय साई. भाऊ आपला थोडा थकलाय. सर्व थकलोय भाई. भावालाच नको दाखव. आपण थकलाय. थकलाय तू. साईराम नाही. तू थकलाय. नाही बाबा. मी पण नाही थकलोय. म्हणजे भाऊ थकलाय त्याला नाही होत चालायला कोणाकोणाला. ब्लॉग मध्ये ना खोटं नाही बोलायचं. अरे पण नाही थकलोय मी. तू नाही थकलाय. हा थकलाय. आता मागे येतोय स्वतः नाही बोलला भाई बसू बसू बसू. तू बोलला भाई बसू तर बोललो मी पार्लरला बसू. चल चल भाई. साईराम. आता आमचं ठरलंय. आता निघतो आम्ही परत. हे जाऊ दे बस बस. भाऊ थकलाय. जाऊ दे बस बस. चल चल. आता इकडनं निघाला. आता कोणाला बसायला नाही. तू जाऊ दे पुढे पुढे जात राहू. नॉनस्टॉप जाऊ आता.
तर बघूया. त्याला भावाला बसायचं होतं पण आता ब्लॉग चालू केला ना, आता खोटा बोलायला लागलाय. ठीक आहे, काय विषय नाही, चालत राहू. हा, जय साईनाथ. बाबा आहेत, बाबा बघतायत. जय साईनाथ. आता तू बस पुढे. जय साईनाथ. हे बघा आम्ही जय इकडे साईनाथ. बसलोय आता. हे बघा इकडे थोडा बेंच भेटला आम्हाला, जय साईनाथ. आम्ही बसलोय. जय साईनाथ. आता इकडे पुढे बघा, इकडे साई लीलाची पालखी इकडे म्हणजे थांबली होती. आता आम्ही इकडे बसलोय. आता आम्ही इकडे थांबलोय, थोडा भावाला आराम देतोय. काय नाही, समजू शकतो थकलाय करून. आता आम्ही थोड्या वेळात म्हणजे अजून आम्हाला 1-2 तास लागतील ना, 2-2.5 तास तरी पण लागतील आम्हाला इकडनं, कारण पालखी पुढे आहे आणि आम्ही इकडे म्हणजे परंपरा ही जशी चालत येते तसेच आम्ही आता परंपरा चालवली आहे. पाठच्याच डब्याला आहे आम्ही लोक. आमच्या जास्त आता पाठची पब्लिक पुढे निघून जाते, आम्ही हळूहळू चालतोय भावामुळे. काय विषय नाही. भावामुळे ना सर्व जाऊन चालताना उठून सुटून भावावरती जेवू जास्त नकोस. काम कोणाला आलंय? हा? जास्त मला काम आधीपासूनच कोणाला काम येतो. हा, मग ते आता block मध्ये सांगतोय. सायलीलाच्या पालखीमध्ये आता दिसला block नाही मध्ये एवढा सांगतोय. काम. येतोच. नाही दिसलं. सायलीला मध्ये एवढा काम नाही आलं तुला, कधीच नाही आला बाई. आलो. माझ्यासोबत आलो. चाललो तू मी 3 काय दिवस. बोलतो, 3 दिवस यासोबत चाललो, त्या बाजूच्याला विचार घाम याचा की नाही. हा. ह्याला बाजूच्याला मध्ये हा ते राहुल बाकडेला विचारा घाम यायचा की नाही. आहे, हा मी गोपाल शिंदे. बाजूच्याला म्हणजे काय नाही, मस्ती चालू आहे. आणि तुम्ही बोलत असाल की हा रात्र झाली तरी पण हा गॉगल का लावला. असं ते केस माझे आहे ना, हे असे नुसते केस ठेवले ना, काही आहे ना अशी पुढे ना अशी शेंडी येते. मग दाखवतो, हे ना अशी शेंडी येते म्हणून ते आहे ना जरा असं ठेवलंय. हो हो. काय विषय नाही. हो. आता भाव आता मजा घेतो आमची. ठीक आहे, तर भावाच्या आता पुढे जाऊन मजा घेऊया आपण. मग भाव आहे ना, भावाची मजा घेतला का मग भाव काय बोलतो, रडतो, हा, खूप रडतो. भावाची मजा घेतल्यावर भाव कसा बोलतो माहितीये, ठीक आहे मी चाललो आता, निघून चाललोय घरी, ग्रुप बिप मधनं बाहेर पडतो असा बोलतो भाव. आता मस्ती दोस्तीमध्ये मस्ती आता नॉर्मली चालते, पण भावाला नाही होत कधी कधी सण. भावाला खूप राग येतो. काय खरं आहे की खोटं आहे? खरंय 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 बाबा, खरं बोलतो. खरंय साईराम, खरंय. हे खोटं बोलायला आवडतच नाही मला, पहिली गोष्ट म्हणजे. आता झोप पण याला भरपूर आलेले. डोळ्यावरून सांगतोय त्याला झोप किती. आता मगाशी आम्हाला बोलत होता की आपण पुढे जागा बघूया आणि झोपूया. खरं आहे की नाही? खरंय खरंय. साईराम खरंय, त्याच्या तोंडातूनच बाहेर खोटं बोलते ते. तेव्हा झोप आले, खूप झोप बघ आले भाई, त्याला. मी हे शब्द बोललो नाही. आणि जे एक बात बोलतो, जे साईराम बोलून जे बोलले ना, बाबा त्यांना लक्षपूर्वक बघतात. हा, बघताय. अरे मंगत चालू आहे ना पण. तो काय एवढं कशाला डोळे बंद करतो बाय? झोप आली आहे की नाही? खरं हा, खरं झोप सांग. आली. बघ आमचे डोळे बघ, तुझे आमचे डोळे बघ, तुझे आम्हाला डोळे. नाही का झोप? हे तर पिक्चर नाही, डोळे दाखव, डोळे. अबे, आता तुला काय करणार नाही मी. डोळे बघ, डोळे बघ, डोळे बघ, डोळे बघ, भावाचा डोळे बघ. तुझा आत्मा बाहेर बाहेर कुठं माहिती ना, बाहेर. पंकजगिरी आता बंद करूया, चालायला घेऊया. पुढे आपला परत स्टॉप आहे आपला एक, तिथं भजन होणार आहे. आम्ही इकडे बसलोय, थोडा आता आराम करतो आणि निघतो पुढे. तेव्हा इकडे बाकी सर्व पुढे निघून गेलेत, म्हणजे या रोडला नाही, तिकडे समोरून रोड. आता रात्रीच्या ह्याच्यामध्ये काही दिसत नाही नीट. आता आम्ही इकडे बसलोय, आता थोड्या वेळाने निघू आम्ही. भावाला जरा आराम देतो. ये भूमशंकर साई लीला वाले आए, शिरडी वाले साई को मिलने चले. भूमशंकर साई लीला वाले आए, शिरडी वाले साई को मिलने चले. मिलने चले, मिलने चले, मिलने चले, मिलने चले. साई लीला के संग शिरडी चले. भूमशंकर, 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 भूमशंकर साई लीला वाले आए, शिरडी वाले साई को मिलने चले. भूमशंकर साई लीला वाले आए, शिरडी वाले साई
शंकर हे बूम शंकर बूम शंकर हे बूम शंकर हे बूम शंकर साई लीला बूम शंकर साई लीला वाले आए शिरडी वाले साई को मिलने चले बूम शंकर साई लीला वाले आए शिरडी वाले साई को मिलने चले हैं गरीबों के दाता वो सब करने वाले बिन मांगे देता है शिरडी का साई बिन मांगे देता है शिरडी का साई बिन मांगे देता है शिरडी का साई शिव शंभो को लेके ये अवतार रामनवमी को निकली है साई की सवारी रामनवमी को निकली है साई की सवारी पैदल ये निकला है ये साई का दीवाना ये पैदल ये निकला ये साई का दीवाना कंधे पे पाली साई लीला की लाया ये बूम शंकर ये बूम शंकर बूम शंकर बूम शंकर ये बूम शंकर हे बूम शंकर साई लीला वाले आए ये शिरडी वाले साई को मिलने चले बूम शंकर साई लीला वाले आए शिरडी वाले साई को मिलने चले शिरडी वाले साई को मिलने चले जय साईनाथ. आम्ही इकडे आता मुलुंडला पोचलो आहे. तिकडनं भजन होतं. भजनाचा जास्त व्हिडिओ नाही बनवला कारण फोनला पण त्या नोबीच्या पण फोनला चार्जिंग नाही, माझ्या पण फोनला चार्जिंग नाही. आता हे बघा आम्ही मुलुंड हायवेला आहे, इकडे चालतोय. आता इकडे पाठी आमचा हॉल्ट होता. आता जय साईनाथ. आम्ही इकडे ठाण्यामध्ये पोचलो आहे पण इकडे हे बघा माहित नाही. हे बघा आज झोपलाय जागा आहे. आता कसा ब्लॉग चालू झाला का व्हिडिओ चालू झाले की हे लोक सगळे जागे होतात. मग भाऊ परत झोपलाय नुसतं काय माहिती झोप येते भावाला. काय केलं मग कुठे बसले मग भाऊची नुसती झोप उडते जसा ब्लॉग चालू करतो तसा. परत आता लेट आराम झालाय. जय साईनाथ. सकाळचे 5 वाजलेत. आपल्या भावाने चाय आणून दिली आहे. हे बघा हे हळूहळू चालतात सगळे पाठवून. साईराम साईराम. आता या लोकांना बोलतो इकडे चाय पिऊ. आता पुढे जायपर्यंत ब्रिज उतरेपर्यंत थंड होणार आहे. आता बघतो ना ते इकडे बघा इकडे बनवतो चहा. आता इकडेच बनवतो हे बघा कारण गरम गरम चहा आहे. परत ते थंड होणार बघा फायदा नाही पिऊन. आता बरोबर इथं आता आम्ही प्रॉपर ठाण्यामध्ये आहे. ठाण्यामध्ये आता ब्रिज वरती आहे म्हणजे ईस्ट वेस्टच्या ब्रिज वरती आहे. आता आम्ही इकडनं पटापट जातोय. आता इकडे भाऊ गरम चाय गरम चाय गरम चाय चाय वाले चाय हे भाई उडून जातील ना. चाय बनवतोय हे बाबा. गोवाचा उपास आहे. उपास निघालाय काय. काय बोलतोय आम्हाला चाय पिऊन भेटतो तुम्हाला. चाय पिताना दाखवतो. तुम्ही पण या चाय प्याला. सायराम हे बघा इकडे आम्ही थांबलोय ना. आपल्या नोबी भाऊने खूप चांगली सोय केली बसायची बघा. तिला गमच्यावर मगापासून गमच्यावरून लय बोलून पण दाखवलं मगापासून आम्हाला. हा भांडण करता नुसता ज्या वेळा त्या गमच्याचा याचा मॅटर हे बघा बघा झोप आले बघा झोप आले. आता बघितलंच असेल तुम्ही करतो आता झोपायला आहे ना. चाय पी. आता त्याला पण झोपायला लागली आहे. हा सकाळचे वाजता जातात 5 वाजले 5 वाजता चाय आले आपल्याला. पहिला पण माझा आहे. आपल्याला चाय खूप लागते. इकडे चाय पितो जरा. हे बघा भावाने एकदम पाडून पण दिली लगेच. काय करू चट्टा लागलाय काय करू कशाला चटका लागलाय झोपेत कशाला चाय बनवतोय. अजून आहे अजून चाय आहे आम्ही पितोय. तुम्ही पण या चाय प्याला. चाय प्यायला हे बोललो बाय. हे बघा आता कोणच नाही. सर्वात पाठीत आता आम्हीच आहे. सर्व पुढे निघून गेले पण कसं चाय मेन आहे. चाय प्रेमीला चाय लागते. आता आम्ही इकडे थांबलोय. हे सगळे बघा असेच बसले तिकडे. फुल पालखीची आठवण येत असेल ना. चाय संपली अजून एक कप. हाय चाय संपली अजून एक कप. हा काय आम्ही चाय पितो इकडे. थंड झाली याला बोललेलो खाली पिऊया पण ऐकला नाही. जय साईनाथ. साईमय सकाळ. आता आम्ही मगापासून नाही बनवला ब्लॉग मी कारण आम्ही सरळ सरळ चालतच आलो तिकडनं. आणि हे बघा आता आम्ही पोखरण रोडला आहे व इकडनं सरळ गेलात की डायरेक्ट स्टेशन आहे इकडनं.
आता इकडनं डायरेक्ट वर्तक नगर बाबांचे म्हणजे शिर्डी प्रति शिर्डी आहे तिकडे जाणार आम्ही. तर आता तिकडनं आम्ही मोबाईलला चार्जिंग पण नाही तर आम्ही सगळे चाललोय. अजून पाठून पब्लिक येते आहे. हे बघा सगळे चाललेत बघा कामावर बिमावर चाललेत सर्व. तर इकडनं सरळ सरळ चालत जायचं आहे. तरी पण अजून इकडनं 1 किलोमीटर आहे काहीतरी. हा 1 किलोमीटर आहे इथून. आणि कसा 2-4 वेळा येऊन गेलो तर माहिती आहे. याचा फोन तर पूर्ण स्विच ऑफ झालाय भावाचा. स्विच ऑफ झाला. आता भावाचा टेक झाल्यानंतर मी टेक चालू करेन. हा माझाच फोन मध्ये. तो पण दर्शन घेऊन तुझ्या पण होणार आहे. नाही आता मी ठेवणार डायरेक्ट. आता तुम्हाला इकडनं डायरेक्ट तिकडे अजिबात स्विच ऑफ नाही काय नाही. भाऊ थोडा झोपलेला मग झोप असा डोळा लागला त्याला आम्ही लगेच उठवला. आता झोप नाही काय नाही फक्त आस लागले फक्त बाबाच्या भेटीची. बाबांच्या भेटीच्या आता आम्ही फटाफट जातो तिकडे पुढे. तुम्हाला तिकडे गेल्यावरती भेटतो डायरेक्ट. कारण मोबाईलला चार्जिंगच नाही. मी मगाशी चार्जिंग करणार तो घरी. फुल चार्जिंग नाही केली मी कारण व्हिडिओ पोस्ट करायची होती आणि चार्जिंग नाही झाली. नोबी भावाचा आपला कॉलवरती कॉल येत होता की कुठे ये लवकर करून. मगाशी म्हणजे ती काल म्हणजे असं काल हा. मगाशी नाही तर तुम्ही समजाल मगाशी. म्हणजे काल त्यांनी तो काल कॉल करत होता. हे लोक पण भाव आपले कॉल करत होते 2 जण की कुठे करून. पहिला कोण आला होता ते पण सांग. हा पहिलं आपला राहुल आणि गोपाल आला. नंतर याचा टाइमपास तुम्ही बघितलाच मगाशी. टाइमपास नाही आहे. हा टाइमपास 3-4 सगळा येतो. आता आम्ही इकडनं डायरेक्ट तिकडे चाललोय. तुम्हाला भेटतो. जय साईनाथ मालिक. ब्लॉग मध्ये बोल. जय साईनाथ. आम्ही आता इकडे मेंदूवडा खायला बसलोय. नाही हे बघा हे स्पॉन्सर कोण आहे मेंदूवड्याला. गोपाल भाऊ स्पॉन्सर आहे. तर आम्ही इकडे खातोय आणि इकडनं आता डायरेक्ट तिकडे थांबणार. आम्ही बोललेलो आता इकडे काय करणार. गरम गरम मेंदूवडे दिसले तर थोडी भूक लागायला लागले. ताण भूक मगाशी काहीतरी शब्दामध्ये चूक झाली असेल माफ करा. इकडनं पुढे परत चायला थांबणार आहे आम्ही. हा चाय पिऊन झालं आता डायरेक्ट तिकडे भेटणार तुम्हाला. जय साईनाथ. हॉर्न मारतोय नुसता पागल सर. जय साईनाथ. आम्ही इकडे पोहोचलोय बघा वर्तक नगरला. समोर बाबांचं मंदिर आहे. आता आम्ही चाललोय आतमध्ये. तर इकडे भावाला आता टेक काढायचं म्हणून इकडे थांबतोय. भावाचा मोबाईल पूर्ण स्विच ऑफ झाला. तर आतमध्ये जाऊन फोन चार्जिंगला लावणार आहे. तर हे लोक सगळ्यांची पॉवर कशी आहे. फुल झाले फुल आता. हा आता काय खाल्लं. मेंदू वडा कोण स्पॉन्सर कोण होते. कॉम्बिनेशन मध्ये होते ते सगळे काय? अजून होतो पण आपला फोनला चार्जिंग नव्हतं. कोलॅबरेशन मध्ये केलंय काय पेमेंट. कोलॅबरेशन मध्ये पेमेंट केलं. चार्जिंग होतं म्हणून केला पेमेंट. चार्जिंग नसताना भांडी कसा लागले. भांडी कशी घातली. पेपरची प्लेट होती. पेपरची प्लेट होते. गोणी उचलायला लागली असती. अरे ते करून द्यायला लागला. अरे आपण बनवायला उभे राहिलो असतो ना. गोपाल शिंदे आहेत आपले. आता भावाला देतो टेक काढायला. जय साईनाथ. जय साईनाथ. बघा बाबांना सजवत आहेत. मला थोड्या वेळाने दाखवतो. आता आम्ही इकडे पोहोचलो आहे. बाबांना जरा आता आरती बिरती आहे वाटतं इकडे. जय साईनाथ. इकडे सकाळ मी तर पहिल्यांदा आलो इथे. आता आम्ही जातो बाबांचं जरा दर्शन घेतो. तुम्ही तर आलेत पण माझा तर फर्स्ट टाइम. हा त्या भावाला आता मोबाईलची चार्जिंग संपलं तर फटाफट चार्जिंगला लावतो. जय साईनाथ. जय साईनाथ. काय बघ जा. जय साईनाथ. आम्ही आता इकडे बसलोय. आता इकडे का बसलोय ते पण सांगतो तुम्हाला मी. आमचं दर्शन वगैरे झालं. सर्व नीट झालं. चांगलं आम्हाला आरती पण भेटली. सकाळ एवढी गर्दी पण नव्हती. खूप भारी वाटलं. 1 दिवसाचा प्रवास होता तरी पण खूप भारी वाटलं आम्हाला. ते सगळं पुढे सांगतो मी तुम्हाला. पण इकडे का बसलो त्याचं कारण सांगतो आता तुम्हाला. भाऊ आता आम्हाला इकडनं जायचंय. बस होती. बसने ते लोक गेलेत पुढे. म्हणजे ते लोक गेले. आता आम्हाला हे करतोय आग्रह करतोय की आमच्या सोबत चल इकडे रवाळ्याला. इतका 2 मिनिटं हा आम्हाला आग्रह करतोय की आमच्या सोबत चल आणि ह्याला पण जायचंय. तरी पण 10 वेळा आम्हाला सांगतोय की चल करू.
त्याला सांगतो घरी जाऊया झोपूया रात्रभर झोप नाही. तरी पण भावाला आता फिरायचं आहे तिकडे जाऊन. फिरू तिकडे जाऊन. पण इकडे का बसलो आता त्याचं कारण सांगतो. फिरू ना आपल्या गोपाल आता इकडनं आम्हाला जायचं स्टेशनला. त्याच्याकडे ऑनलाईन आहे, याच्याकडे म्हणजे असं आमच्याकडे काय पेमेंट नाही कायच. पेमेंट ह्याच्याकडे आहे आणि याच्या फोन मध्ये पेमेंट आहे पूर्ण आणि मोबाईल स्विच ऑफ होईपर्यंत फोन वापरलाय आणि आता बसलाय बघा कसा. इकडे अर्धा तास चार्जिंग लावला पण याचा मोबाईल काय चार्जिंगच झाला नाही, सपोर्टच नाही केला याला. बसलाय बघा कसा. आता इकडे चार्जिंगला लावला, थोडा वेळ चार्जिंग होईल मग आम्ही ऑनलाईन पेमेंट करून मग पुढे जाऊ. ब्लॉगची एंडिंग पुढे करतो मी. जय साईनाथ. 8 वाजून 53 मिनिटांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ही लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 4 जय साईनाथ. मी मागाशी पोहोचलो, दुपारी पोहोचलोय घरी. पण मला एक जरा काम होतं त्याच्यासाठी मी गेलो होतो बाहेर. मला घरी यायला तरी पण 4 वाजले, 4 साडेचार झाले मला घरी यायला. तर मी मगाशी ब्लॉग एंड नाही केला कारण माझ्या फोनला पूर्ण बॅटरी लो होती. तिकडे गोपालच्या इकडे लावलेला त्याच्या घरी, म्हणजे आम्ही तिकडनं रबाळ्याला गेलो होतो. तिकडनं त्याच्या घरी मोबाईल लावला चार्जिंगला आणि तिकडे मला झोप नाही भेटली. नोबी राहुल सगळे जागे होते त्याच्यामुळे झोप नाही भेटली मला तिकडे. ते लोक पण झोपले नाही, ते लोक नंतर झोपले. हे ठीक आहे, तो विषय बाजूला. आता आपण म्हणजे पालखीचा सोहळा होता एक दिवसाचा, खूप छान होता. खूप छान सोय केली होती त्यांनी, जेवणाची पण छान सोय होती. पण फ्रेंडली होते सर्व असे. कोण म्हणजे असं नाही की तू दुसरीकडून आलाय असं तसं नाही. सर्व मिळून मिसळून चालत होते पालखीमध्ये. असंच पाहिजे प्रत्येक पालखी. आता त्या गोपालचा कॉल येऊन गेला. तर मी सांगत होतो की सकाळी आम्ही तिकडे पोहोचलो, तिकडचं काहीच नाही दाखवलं तुम्हाला. त्या नोबीचा तर फोन स्विच ऑफ होता प्लस माझा पण मोबाईल स्विच ऑफ होता. आता माझी बहीण तिकडे उभे राहून व्हिडिओ काढते आहे, तर मला खूप झोप आली आहे. तर मी झोपणार आहे. पण तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर पण करा. परत पुढच्या वर्षी भेटू. आणि आज मदर्स डे आहे, मला माहीत नव्हतं खरंच. मदर्स डेच्या मम्मीला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पण आईला खूप खूप शुभेच्छा मदर्स डेच्या. ठीक आहे, तर भेटतो तुम्हाला उद्या. मम्मीचा बड्डे पण आहे. तिला आत्ताच मी याच्यामध्ये बोलतो कारण हा ब्लॉग उद्या येणार आहे. मम्मीला वाढदिवसाच्या खूप खूप साईमय अनंत शुभेच्छा. आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जय साईनाथ.